तर आजचा आपला जे रॅपिड फायर सेशन आहे हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हे टॉपिकवर आहे. तर आमचे खूप टॅलेंटेड स्टुडंट सध्या ते सेशन अटेंड करणार आहे. तर तुमचा अभ्यास झाला का? झालं का? हां सर, नक्की 100% करेक्ट आन्सर येणार? ओके. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे माझा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हे टॉपिकमधला. रेड डायनोफ्लॅजेलेट्सचा एक्झाम्पल सांगा मला. गोनोडॅट्स काय आहे ते, त्याच्या काय स्ट्रक्चर बनतो त्याचा? रेड टाइड्स बनतो. अच्छा, रेड टाईड बनतो. रेड टाईड आणि ते टॉक्सिक आहे का नाही? आहे. का होते बरं त्याच्या? फिशमध्ये ते जर पाण्यामध्ये असलं तर फिश किल होतात, त्यांनी ते टॉक्सिन रिलीज करतो. बरोबर, 100% करेक्ट आन्सर आहे. आता मला काय करा, युग्लेनाइटचे आन्सर सांगा. युग्लेना त्याचं एक्झाम्पल आहे. अमिबॉइड प्रोटोझोनचे एक्झाम्पल? एंटामिबा. व्हेरी गुड, एकदम बरोबर आन्सर आहे. फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन? ट्रायपनोसोमा. व्हेरी गुड, एकदम बरोबर आहे. सिलेटेड प्रोटोझोन? पॅरामीशियम. 100% करेक्ट आन्सर आहे. स्पोरोझोन्स? प्लाझ्मोडियम ते काय करतो? मलेरिया पॅरासाइट. 100% करेक्ट आन्सर आहे. 12वीमध्ये आपण त्याच्या बाबतीत डिटेलमध्ये सखोल अभ्यास करणार. त्याच्या ॲस्कोमायसिट्सचे एक्झाम्पल सांगा मला. ॲस्कोमायसिट्स न्यूरोस्पोरा, अल्टिलायगो, मोरल्स, ट्रफल्स. न्यूस्पोराचं काय आहे? बायोकेमिकलमध्ये आणि एक्सटेन्ज्युअली बायोकेमिकल आणि जेनेटिक वर्कमध्ये हेल्प करतो. जेनेटिक वर्कमध्ये त्याचा उपयोग करतो. बरोबर आहे. बॅसिडोमायसिट्सचं एक्झाम्पल सांगा मला. अगॅरिकस, युस्टिलो. 100% करेक्ट आन्सर आहे. ड्युटोरोमायसिट्सच्या? कोलेनकायमा सांगा. ट्रायकोडर्मा, कोलन ट्रायकम आणि बरोबर और कॉलिटोट्रिकम हे आन्सर आहे त्याचा. अजून मी सांगतो तुम्हाला एक क्वेश्चन. 5 किंगडम क्लासिफिकेशन किने दिलं? आर एच वायटकर. काय आहे त्याच्यामध्ये? 5 किंगडममध्ये किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी अँड प्लांटी आणि ॲनिमल. एकदम बरोबर आन्सर आहे. ते कधी दिले ते? 1936. 1967. ओके. 1969. ओके. ह्याच्यापैकी जे असले तर ते आन्सर घरी धरायचे. 69 आहे त्याच्या. ओके. आता पुढचा क्वेश्चन माझा हे आहे बायोलॉजिकल क्लासीमधला. लायसन्स म्हणजे काय नेमकं? ते सिम्बायोटिक असोसिएशन आहे अल्गी आणि फंगीचं. ओके. त्याच्या काय म्हणजे ते 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये का नाही? काय रिझन आहे त्याचं? कारण की ते सेल्युलर नाही आहे, ते नॉन लिव्हिंग धरलं जातं कारण की त्याच्या सेलच नसतात. फंजायमध्ये सेल नाही? हां. मतलब जो दोनों बनते क्या सिम्बायोटिक असोसिएशन बनता लायसन्स का, वो सेल्युलर नहीं धरा जाता. कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे म्हणजे ते डिस्क्रिमिनेट नाही करू शकत आपण अल्गी आणि फंगसला. हे नेमकं रिझन आहे त्याचे. फायकोबायोंट काय आहे त्याच्यामध्ये? फायकोबायोंट हे अल्गी. ओके. और मायकोबायोंट? फंगी आहे. आणि ते व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? व्हायरसचं वेट जरा जास्त असतं आणि व्हायरॉइड्सचं वेट कमी असतं. ओके. व्हायरॉइड्स आणि व्हायरस त्याच्यामध्ये कॉमन काय आहे? त्याच्यात RNA प्रेझेंट. व्हेरी गुड, एकदम परफेक्ट आन्सर आहे तुमचा. आणि लायसन्स काय? लायसन्स तर झालं ना आता. तर त्याच्या नंतर पुढचा क्वेश्चन, ॲबनॉर्मल फोल्डेड प्रोटीनची एक्झाम्पल सांगा मला. प्रियॉन्स. काय होतं त्याच्यामुळे? ते फोल्डेड होतं. न्यूरोमस्कुलर डिसीज होतं. नाही. CR जेकब डिसीज है ना. बोविन स्पॉन्जिफॉर्म इन्सेफेलोपॅथी. यस, मॅट काऊ डिसीज म्हणतो त्याला. आणि पुढचा प्रश्न आहे, व्हायरॉइड्सच्यामुळे कोणती डिसीज होते? व्हायरसमुळे पोटॅटो स्पिंडल डिसीज. 100% करेक्ट आन्सर आहे. आणि त्याच्या लास्ट क्वेश्चन आहे आजच्या सेशनच्या. मला सांगा तुम्ही आर्ची बॅक्टेरियाच्या स्पेसिफिकेशन काय आहे? आर्ची बॅक्टेरिया हॉट स्प्रिंगमध्ये ते सुद्धा थर्मोॲसिडोफिल्स होता आणि साल्टी एरियाजमध्ये हॅलोफिल्स होते. 100% करेक्ट आन्सर आहे. आणि जे अनफेवरेबल इन्व्हायरमेंटल कंडिशन जिथे असते तिथे ते बॅक्टेरिया ग्रो होऊ शकते, हे त्याची स्पेसिफिकेशन आहे. काय रिझन आहे त्याच्या नेमका? सेल वॉल. म्हणजे त्याची सेल वॉल स्पेसिफिक आहे. ओके. 100% परफेक्ट आन्सर दिले तुम्ही. खूप चांगला अभ्यास आहे तुमचा. मला असं वाटतं तुमचा जे रिझल्ट आहे ते खूप चांगला येणार आहे असं मला वाटते. ओके. अँड बेस्ट ऑफ लक. पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त चांगला अभ्यास करून यायचे. ओके. वेलकम.